सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 3 ते 4 लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली लीळा आहे भटा निषेध निरूपण। खूप महत्वपूर्ण चरित्र आहे। या चरित्रामध्ये स्वामी भटोबासांना निषेधाविषयी निरूपण करतात। निषेध म्हणजे काय की ईश्वराच्या साधकाने कोणत्या गोष्टी करू नये, कोणत्या गोष्टी निषेधरूप आहेत, ज्यामुळे हा जो साधक आहे तो ईश्वरापासून दूर जाईल। तर अशा कोणत्या क्रिया आहेत, कोणते काम आहेत जे करू नये, त्या संदर्भामध्ये स्वामी इथे भटोबासांना निरूपण करत आहेत। भटोबास प्रश्न विचारतात, पुन्हा स्वामी निरूपण करतात। खूपच सुंदर चरित्र आहे। बरेच प्रश्न असतात भटोबासांचे आणि त्या प्रश्नांचं उत्तर स्वामी देतात। पाहण्यासारखं आहे की नेमके काय प्रश्न विचारतात भटोबासांनी, कसे उत्तर देतात स्वामी। दुसरं चरित्र आहे पुरुष जवजव पळे निरूपण। पुरुष कुठे पळतो आणि या संदर्भामध्ये देवाने काय निरूपण केलं हेही तुम्हाला आजच्या ज्ञान सत्रामध्ये समजणार आहे। तिसरं चरित्र आहे कलियुगी तस्करत्व पुष्कळत्व निरूपण। कलियुगामध्ये तस्करत्व पुष्कळत्व जे आहे त्या संदर्भामध्ये स्वामी निरूपण करतात। पळे तो परतोला आहे। तुमच्या जीवनामध्ये अपयश आलं तरी तुम्ही पराजित होणार नाही, पुन्हा तुम्ही उभं राहणार, पुन्हा कामाला लागणार, एवढं प्रोत्साहन तुम्हाला देव या चरित्राच्या माध्यमातून देणार आहेत। कारण स्वामी काय म्हणतात, जो पळालेला आहे तो परतोला आहे, तो परत येऊ शकतो आणि विजय प्राप्त करू शकतो। हे स्वामी स्पष्टपणे सांगतात। कोण्या स्वरूपात सांगतात, कोणाला सांगतात, कुठे सांगतात, हे सर्व सविस्तर आज तुम्हाला समजणार आहे। आणि जीवनामध्ये कधीही आपण अपयशी झालो म्हणून उदास नाही व्हायचं। आताच्या भाषेत सांगायला गेलं तर एक मोटिवेशनल चरित्र आहे हे, जे पळतो परतोला आहे हे चरित्र आहे, हे एक मोटिवेशनल चरित्र आहे। एक आपल्या सर्वांना मोटिवेट करण्यासाठी स्वामींनी हे निरूपण केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो। आणि त्यामुळे 4ही चरित्र नक्की ऐका, तरच तुम्हाला आजच्या या ज्ञान सत्राचा पूर्णपणे लाभ होणार आहे। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचं हे ज्ञान सत्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। मागच्या ज्ञान सत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, स्वामींची डोकी करण्यासाठी आलेल्या वारकाकडून आपण काय शिकवण घेतली पाहिजे। या प्रश्नाचं बऱ्याच आपल्या वासनिकांनी उत्तर दिलेलं आहे। या प्रश्नाचं नेमकं बरोबर उत्तर काय हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 386। भटा निषेध निरूपण। स्वामींनी भटोबासांना निषेधाविषयी निरूपण केलेलं आहे। कोणते निषेध आहेत? जे निषेध ईश्वराच्या साधकाने आचरले नाही पाहिजे, त्या निषेधापासून, त्या क्रियेपासून, त्या कामापासून साधकाने दूर राहिलेलं बरं असं स्वामी सांगतात। तर पाहूया सविस्तर चरित्र, काय भटोबास विचारतात आणि काय स्वामी निरूपण करतात। ढोरेश्वरी अवस्थान। स्वामींचं अवस्थान ढोरेश्वर येथे आहे। भटी म्हणितले भटोबास विचारतात, जी जी जेणे जेणे निषेधे पुरुष धर्मापासून जाय ते ते निषेध निरूपावे जी। भटोबास स्वामींना विचारतात की ज्या ज्या क्रियेने, ज्या ज्या कामाने पुरुष धर्मापासून जातो, जो साधक आहे, अनुसरलेला जो पुरुष आहे तो धर्मापासून जाय ते ते निषेध निरूपावे जी। म्हणजे कोण्या क्रियेने हा माणूस धर्मापासून जाईल अनुसरलेला, ते सर्व मला निरूपण करा, म्हणजे मला त्यापासून दूर राहता येईल। सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात, वानर्या अभिधित पुरुष धर्मापासून जाय। स्वामी म्हणतात, वानर्या, जर पुरुषाने अविधीचा आचार केला, आचरणामध्ये अविधी वारंवार होत गेली, तर
पुरुष हा धर्मापासून जाय म्हणजे धर्मापासून जातो. अन्य कथने जाय, मग एक अविदितवच पुरुष धर्मापासून जातो का? तसं नाही म्हणाले. नुसते त्याने जात नाही, तर बरेच कारण आहेत. कोणते कोणते कारण आहेत समोर सांगतात देव. अन्य कथने जाय म्हणजे जे काही ईश्वराचं शास्त्र आहे ते शास्त्र अन्य माणसांना तुम्ही सांगत बसलात तर माणूस हा धर्मापासून जातो. कशामुळे जातो बरं? अन्य माणसाला सांगितल्यानंतर का जातो धर्मापासून? कारण तो व्यक्ती पुढचा अन्य आहे, त्याला तुमच्या शास्त्राची गुह्यता माहिती नाही, तुमच्या शास्त्राविषयी त्याला आपुलकी नाही, आवडी नाही, आरती नाही, आणि उगाच तुम्ही तिथे जाऊन टाइमपास करत बसाल. त्याला जर तुम्ही शास्त्र सांगत जरी बसाल तरी त्याला काही फायदा होणार नाही ना, त्याला घ्यायचंच नाही. अन्य माणसाची घागर पालथी मारलेली आहे. आता तुम्ही सांगा त्या पालथ्या घागरीवर कितीही पाणी टाकलं तरी आतमध्ये शिरेल का? नाही. म्हणजे तुम्ही जो वेळ तिथे घालणार आहात तो वायात जाणार. त्यापेक्षा ईश्वराचं स्मरण केलं तर ईश्वर तुमच्या जवळ तरी येईल. तुमचं जे मार्गक्रमण चालू आहे ईश्वराकडे, एक एक पाऊल तुम्ही ईश्वराच्या जवळ जाणार ना. आणि जर अन्य माणूस आहे, त्याला काही आवडी नाही, उगाच त्याला धरून बसवलं आणि ऐक रे बाबा म्हटलं तर तुमचा वेळ जाणार, शास्त्राची गुह्यता जाणार. त्यामध्ये पुढील माणसाचाही तोटा आहे, त्याला घेणे देणे नाही, बळजबरी तुम्ही बसवलं आणि तुमचाही वेळ वाया जातोय. तुम्हाला काही लाभ होत नाही तिथून. तुम्ही सांगत आहात त्याला परंतु त्याला प्रणवत नाही आणि त्यामुळे यामध्ये तोटाच तोटा आहे. आणि अशा जर क्रिया वारंवार होत गेल्या तर माणूस धर्मापासून जातो असं स्वामी सांगतात. हे शास्त्र जेथुनी होय तेथीचे या विपरीत बुद्धी जाय. अजून माणूस धर्मापासून कसा जातो, धर्मभ्रष्ट कसा होतो ते सांगतात स्वामी की ज्या व्यक्तीपासून, काय म्हणतात स्वामी, हे शास्त्र जेथुनी होय तेथीचे या विपरीत बुद्धी जाय. म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून पोथीपान ऐकलेलं आहे, बरंच ज्ञान प्राप्त झालेलं आहे तुम्हाला त्या व्यक्तीकडून, आणि काही कारणास्तव त्या व्यक्तीवर तुमची विपरीत बुद्धी झालेली आहे, विपरीत झालात तुम्ही त्याच्यावर, आणि त्यामुळे पण तुम्ही धर्मापासून जाणार. कारण ज्यापासून तुम्ही शास्त्र ऐकलं, देवाच्या लीळा ऐकल्या, श्रवण केल्या देवाच्या लीळा, चिंतन मनन केलं लीळेंचं, आणि त्या व्यक्तीवर जर तुम्ही विपरीत झालात तरीही तुम्ही धर्मापासून जाऊ शकता असं स्वामी इथे स्पष्टपणे सांगतात. द्रव्य यंत्र सेवे तव जाय. अजून काय कारण आहे धर्मापासून जाण्यासाठी? तर द्रव्य यंत्र जर सेवन केलं, द्रव्य म्हणजे काय? पैसा. यंत्र म्हणजे काय? तर विषय सेवना. द्रव्याची म्हणजे पैशाची सेवना जर केली धर्माव्यतिरिक्त आणि विषय सेवना जर केली तर विषयाच्या सेवनेने पण धर्मापासून जातो, द्रव्याच्या सेवनेने पण धर्मापासून जातो हा साधक. अपक्व कथाया जाय तैसा कुयोगिया नवचे. पुढे स्वामी म्हणतात ज्या प्रमाणात अपक्व कखाया जातो धर्मापासून त्या प्रमाणात कुयोगिया हा कमी जातो. अपक्व कखाया जसा धर्मापासून जातो तसा कुयोगिया जात नाही असं स्वामींना इथे म्हणायचं आहे. तर आता हे अपक्व कखाई म्हणजे काय नेमकं, कुयोगिया म्हणजे काय नेमकं? तर अपक्व कखाई म्हणजे एखादा व्यक्ती आहे, उदाहरणार्थ अबक नावाचा व्यक्ती आहे. हा जो अबक नावाचा व्यक्ती आहे हा व्यक्ती थोडा विचित्र प्रकारचा आहे. याच्या समोर जाऊन जर तुम्ही एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलं तर याला गुण नाही आठवणार त्या व्यक्तीचे, तर याला त्या व्यक्तीचे दोष आठवणार. तुम्ही ज्या काही XYZ व्यक्तीचं नाव घेतलं त्या व्यक्तीचे या अबक व्यक्तीला दोष आठवणार नाव घेतल्यानंतर. किंवा तुम्ही त्यांच्या समोर जाऊन जरी नाव नाही घेतलं, तुम्ही कुठं बाजूला खोलीमध्ये बसलेले आहात, हा व्यक्ती बाजूला बसलेला आहे अबक, परंतु याच्या कानावर शब्द आले, तुम्ही अमक्या अमक्या व्यक्तीचं नाव घेतलं की लगेच त्याच्या लक्षात आलं की अरे तो तर फार फालतू माणूस आहे, तो तर असा आहे, तो तसा आहे, तो फार दोषी आहे, पापी आहे. तो पापाचं आणि दोषाचं स्मरण करत बसणार त्या व्यक्तीविषयी. किंवा मग ती व्यक्ती त्याला जर दिसली, अबक व्यक्तीला जर ती व्यक्ती दिसली तर मग त्या व्यक्तीचे दोष आठवतो हा. त्याला म्हणतात अपक्व कखाई. आता पक्व कखाई म्हणजे काय? पक्व कखाई म्हणजे त्याला कोणी बोललं जरी नाही त्या व्यक्तीविषयी, त्याच्या कानावर त्या व्यक्तीचं नावही गेलं नाही, त्या व्यक्तीला त्याने पाहिलेही नाही, दूर कुठे जरी असला तरी पण त्या व्यक्तीचा हा दोष आठवत बसतो, तर त्याला पक्व कखाई म्हणतात. तर इथे पक्व कखाई याचं काही घेणे देणे नाही, इथे विषय चालू आहे अपक्व कखाई याचा. स्वामी काय म्हणतात? अपक्व कखाई जो आहे म्हणजे जो व्यक्ती एखाद्या व्यक्तीचं नाव ऐकलं की दोष आठवतो,
तो व्यक्ती दिसला तरी तो दोष आठवतो. असा जो अपक्व कखाई आहे तो जसा धर्मापासून जातो लवकर, तैसा कुयोगिया नवचे. त्या प्रमाणात कुयोगिया जो आहे, जो कुत्सित संयोगे कांजी भाजी सेवन करतो, अंतरी विषयाचे उल्लेख पण करतो परंतु हा तेवढासा धर्मावरून जाणार नाही लवकर. परंतु अपक्व कखाई जो आहे तो लवकर धर्मावरून जातो. एक सेवितू जाय एक न सेवितू जाय. स्वामी पुढे म्हणतात, काही जीव असे असतात ते दोषाचा आचार करतात आणि धर्मापासून जातात, पापाचरण करतात, धर्मापासून जातात. काही व्यक्ती असे असतात. परंतु एक न सेवित जाय म्हणजे एक व्यक्ती आहे तो तर पापाचा आचार करत नाही, दोषरूप क्रिया करत नाही, तरी पण धर्मापासून जातो. कसं काय बरं? याचं उत्तम उदाहरण आपण आताच पाहिलं. एक अबक व्यक्ती आहे, तो अधर्माचं आचरण नाही करत, लोकांचे दोष आठवत बसतो. हा तसा, तो तसा, तो तसा, याने असं केलं, याने तसं केलं, त्याने तसं केलं, बस दिवसभर तो याच चिंतन करत राहतो. हा जसा धर्मापासून गेला. दोषाचं आचरण लोकांनी केलं परंतु याने त्याचं स्मरण केलं म्हणून हा धर्मापासून गेला. ज्याने दोषाचं आचरण केलं ते तर धर्मापासून गेले, परंतु यांनी त्याचं स्मरण केलं म्हणून धर्मापासून गेला. हा म्हणजे पाप नाही केलं परंतु धर्मापासून गेला. एक न सेवित जाय म्हणजे पापरूप क्रिया केली नाही तरी पण धर्मापासून गेला. आणि म्हणून मी तुम्हाला हात जोडून सांगत आहे की कृपया कधीही कोणाचे दोष पाहू नका. या जगाच्या पाठीवर असा कोणीही सद्गुणी जन्माला आलेला नाही की परमेश्वराने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हटलं की अरे तू किती सद्गुणी आहे, चल तुला ईश्वर प्राप्ती करून देतो. असा जीव जन्माला आला नाही. प्रत्येक जीव हा दोषज आहे, पापी आहे. प्रत्येक जीवाचं उपसहन केल्याशिवाय त्याची प्राप्ती होत नाही. प्रत्येक जीवाचे दोष पोटी परमेश्वराला घालावेच लागतात. तेव्हा कुठे ईश्वराला या जीवाची प्राप्ती करून देता येते ईश्वर स्वरूपाच्या ठिकाणी. आणि म्हणून हे लक्षात असू द्या, आपल्याला अनमोल असा मनुष्य देह मिळालेला आहे, मोजकं असं आयुष्य आहे आपलं. आणि म्हणून या मोजक्या अशा आयुष्यामधला मोजका असा वेळ जो आहे आपला, जे काही 5-50 वर्ष जगल आपण, तर तो वेळ तुम्हाला सत्कारणी लावायचा आहे. तुमची तर आता प्रपंचाचे कामं खूप असतात, तर तुम्ही विचार करा, प्रपंचाचे कामं करून तुम्ही जर पुन्हा साधू संतांचेच दोष पाहत बसलात की या बाबानं हे छापलं, त्या बाबानं ते छापलं, या बाबाने फार मोठा गुन्हा केला, या बाबांना फार दक्षिणा मिळत आहे म्हणून पैशाचा माज आलेला आहे, वगैरे वगैरे, असे काही पोस्ट मी पाहिलेले आहेत की आम्हीच तर दक्षिणा दिली यांना आणि म्हणून हे माजल्यासारखे करत आहेत. अहो, तुम्ही जे वासनिक मंडळी आहात, तुमचं आयुष्य प्रपंचात चाललेलं आहे आणि प्रपंचातून कसा बसा वेळ काढून तुम्ही स्मरण करण्याचा प्रयत्न करतात देवाचं. आणि ह्यामध्ये जर तुम्ही राजकारण करत बसलात तर तुमचा फायदा काय झाला? मनुष्य जन्मामध्ये येऊन आपण महानुभाव पंथ स्वीकारलेला आहे, आपल्याला ईश्वर समजलेला आहे, ईश्वराकडे लक्ष ठेवायचं, हे ईश्वरा मला तुला प्राप्त करून घ्यायचं आहे. बाकी दुनियादारी गेली चुलीत, घेणं देणं नाही दुनियादारीचं, काही हो तिकडं. तुम्हाला घर बसल्या एवढं सुंदर चरित्र ऐकायला मिळते दररोज, दुनियादारीचं आपल्याला काही घेणं देणं नाही. तुम्हाला चरित्र ऐकायला मिळत आहे, ईश्वराचं स्मरण घडत आहे, तुम्ही ईश्वराचं स्मरण करा, आनंद घ्या ईश्वरांच्या चरित्राचा. कशाला राजकारणात पडता? तुम्ही बघा, बाकीच्या बऱ्याच युट्यूब चॅनलवर फार चर्चा झाल्या, अमक्याला बोलव, तमक्याला बोलव, यांना बोलवा, त्यांना बोलवा. मी कोणाची निंदा म्हणून करत नाही, परंतु जे पंथाचं वातावरण आहे ते सांगत आहे मी तुम्हाला की याची मुलाखत घ्या, त्याची मुलाखत घ्या, याला लाईव्ह घ्या, त्याला लाईव्ह घ्या आणि मग त्याच्यामध्ये महाचर्चा करा. आणि ती महाचर्चा झाल्यावर काय थांबते का? तिथे नाही थांबत. पुन्हा दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी पुन्हा दुसरे महंत बोलवा, पुन्हा चर्चा. पुन्हा चर्चा झाली की पुन्हा 4 दिवसांना पुन्हा चर्चा, पुन्हा चर्चा, पुन्हा चर्चा, चर्चा चर्चा. हातात काहीच मिळत नाही. मग अशा चर्चा ऐकण्यापेक्षा ईश्वराचं स्मरण करा, राजकारणामध्ये पडू नका. आपल्या चॅनलवर कधीतरी तुम्ही विवादास्पद विषय पाहिले का? कधीही कोणाचा विषय आपल्या चॅनलवर येत नाही की इथे असं झालं, तिथे तसं झालं, मग यांची मुलाखत घ्या किंवा तुमचं मत काय, तुमचं मत काय, तुमचं मत काय. अहो, लोकांचे मत विचारायला आपल्याकडे वेळ आहे का? कसा तरी थोडा बहुत वेळ मिळत आहे, ईश्वराचं स्मरण करा. मी सरळ सरळ या विचाराचा माणूस आहे. एक छोटीशी कथा सांगतो, आठवली म्हणून, आणि मग आपल्या विषयाकडे येऊया. एका जंगलातून एक व्यक्ती जात होता. छोटी पावलाट होती. त्या गावचे लोक त्या जंगलातूनच येणं जाणं करायचे. जे काही बाजारहाट असलेलं गाव होतं ते समोर होतं आणि त्या जंगलातूनच रस्ता होता जाण्या येण्याचा. हा एक व्यक्ती निघालेला आहे पुढच्या गावाला जाण्यासाठी आणि अचानक त्याच्या छातीमध्ये बाण लागला आणि तो जमिनीवर कोसळला.
मागणं लोक काही येत होते, धावत धावत आले. अरे काय झालं काय झालं, पाहतात तर बाण लागलेला. आणि मग तो जो खाली पडलेला व्यक्ती आहे तो म्हणतो, अरे मला हा बाण कुणी मारला, अरे मला हा बाण कुणी मुद्दामून मारलाय का मला मारण्यासाठी, की चुकून लागला कोणाचा बाण. बरेच काही प्रश्न विचारतो तो व्यक्ती. ते जे बाजूचे लोक होते ते म्हणतात, अरे बाण कुणी मारू, विषय त्याचा नाही. सध्या तुला लवकरात लवकर वैद्याजवळ न्यावं लागणार आहे, तुझी मलमपट्टी करावी लागणार आहे, बाण काढून फेकावा लागणार आहे आणि तुझा प्राण वाचवणं हे महत्वाचं आहे सध्याला. कुणी मारलं, कशामुळे मारलं, का मारलं हे महत्वाचं नाही. हा पडलेला व्यक्ती म्हणतो, नाही 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 नाही, पहिलं मला सांगा हा बाण कुणी मारला, या बाणाला काही विष वगैरे लावलेलं होतं का ते सांगा मला, आपला कोणी शत्रू आहे का बाजूच्या गावामधला त्याने मारला का हे सांगा. आता तुम्ही सांगा, अशा व्यक्तीला तुम्ही काय म्हणणार, हा आजचा प्रश्न आहे. या कथेमध्ये मी जो व्यक्ती सांगितलेला आहे ह्या व्यक्तीला तुम्ही काय म्हणणार. तर अशीच गत आपली झालेली आहे महानुभाव पंथीयांची. आपण म्हणतो हे असं कसं, ते तसं कसं, ते तसं नाही, ते असं नाही, ते चुकलेलं आहे, हे बरोबर आहे, हे काढून टाका, ते ठेवा. आपण कोण आहोत काढून टाका आणि ठेवा म्हणणारे. हे आम्हाला पटलं नाही, हे बिलकुल नसलं पाहिजे, स्वामींनी असं वागलंच नाही, हे झालं नाही, ते झालं नाही. आपल्याला काय करायचं त्याच्याहून. एवढे सुंदर चरित्र आहेत, हजारो चरित्र आहेत लीळा चरित्रामध्ये. त्या सुंदर चरित्रांचा आनंद घेण्याऐवजी आपला महानुभाव पंथ मोजक्या अशा 4-2 लीळे मागे लागलेला आहे आणि सर्व पंथाचं वातावरण खराब करून टाकलेलं आहे. चांगले दिसत नाहीत चरित्र, मोजके जे वाईट चरित्र आहेत त्यांनाच हायलाईट करत आहेत लोक. त्यांच्या दृष्टिकोनातून वाईट आहेत बरं का. मी असं म्हणणार नाही की देवाचे चरित्र वाईट आहेत बरं का, जे त्यांचं आहे ते बोलत आहे मी. तर स्वामींचं चरित्र कोणतंही वाईट असूच शकत नाही. आपण असं म्हणू शकतो की आपली लायकी नाही ते चरित्र समजून घेण्याची, आपली तेवढी अवकाद नाही आणि म्हणून हे सर्व प्रश्न उपस्थित होतात. मला कोणावरही टीका टिप्पणी करायची नाही आणि तुम्हाला तर माहिती आहे मी आतापर्यंत कोणते वादाचे विषय आपल्या या चॅनलवर आणलेले नाही आणि कोणाचंही डोकं खराब करण्याचा प्रयत्न मी आतापर्यंतही केलेला नाही. आणि म्हणून सर्व वासनिकांना, जे काही महानुभाव प्रतिपंथी या युट्यूब चॅनलवरचे दर्शक आहेत, त्या सर्व वासनिकांना, दर्शकांना करबद्ध विनंती आहे आणि करबद्ध प्रार्थना आहे की या पंथीय राजकारणापासून अलिप्त राहा. आपलं चॅनल अलिप्त आहेच, मीही अलिप्तच राहत असतो, तुम्हीही अलिप्त राहा आणि जे सुंदर असे चांगले चांगले चरित्र आहेत स्वामींचे त्यांचा आनंद घ्या. बाकी लोकांना जे करायचं ते करू द्या. तर असो, तर इथे स्वामी काय म्हणतात, एक सेवित जाय एक न सेवित जाय. एकाने पापाची सेवना केली तो धर्मापासून गेला, एकाने पापाची सेवना नाही केली परंतु स्मरण करून करूनच तो मरून गेला. दोषाचं स्मरण करतच मेला आणि धर्मापासून गेला, असंही होते. मग आता तुम्ही सांगा, इथे एवढं देव स्पष्टपणे सांगत आहेत की काही लोक धर्मापासून जातात दोषाचं आचरण केलं नाही तरी पण. आणि म्हणून मी सांगू इच्छितो की हे जे लोक म्हणतात ना की बाबा लोकांना माज आला, दक्षिणा खूप भेटत आहे, असे मी पोस्ट पाहिलेत. तर अशा पोस्ट पासून दूर राहा. आपलं आयुष्य फार थोडं आहे, अनमोल असं आयुष्य. हे बाष्पळ गप्पा करण्यामध्ये कशाला आपण वाया घालायचं. सकारात्मक राहा जीवनामध्ये. चांगले चांगले चरित्र आहे का, निगेटिव्ह कडे कशाला जाता, नकारात्मकतेकडे नका जाऊ. आपल्याला जर ते चरित्र समजत नसतील बाजूला तशीच राहू द्या. 800 वर्षापासून ते हस्तलिखित पोथ्या चालत आलेले आहेत, ते चरित्र चालत आलेले आहेत आणि आपल्याला जर ते चरित्र समजत नसतील तर आपली लायकी नाही, आपली अवकाद नाही तेवढी, असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात, गोविंद प्रभू महाराजांच्या लीळा कशा असतात, अमोघ लीळा असतात. त्या लीळा कोणाला समजत नाहीत, अशी ते श्रीप्रभू महाराजांच्या लीळा असायच्या. तर चक्रधर स्वामी पण ईश्वर अवतारच होते. त्यांच्या लीळा खरंच आपल्याला समजतील का सरळ सरळ दृष्टिकोनातून जर आपण पाहिल्या तर नाही समजणार आपल्याला. त्यासाठी आपली वैचारिक पातळी वाढवावी लागणार आहे, आपली बौद्धिक क्षमता वाढवावी लागणार आहे, तरच आपल्याला ईश्वराच्या अमोघ अशा लीळा व्यवस्थितपणे समजू शकतील. नाहीतर मग असे भांडण तंटेच होत राहणार. पुनश्च एकदा सांगू इच्छितो, मला किंचितही कोणाचं मन दुखवायचं नाही, अंतःकरण दुखवायचं नाही, परंतु तुम्ही सर्व दर्शकांनी व्यवस्थित देवधर्म करावा आणि या विषयाकडे जाऊ नये आणि आपला वेळ सत्कारणी घालावा, सत्कारणी लावावा, म्हणून हे सर्व तळमळीचं सांगणं आहे. भटी म्हणते जी जी या दोही एकची फळकी भेद असे. पुन्हा भटोबास म्हणतात जी जी या दोन्हीमध्ये एकच फळ आहे की भेद आहे बरं. सर्वज्ञ म्हणजे वानर्या कुयोगिया द्रव्ययंत्र सेवेतो धर्मापासून जाय आणि कखाया पूर्वावस्थेची धर्मापासून जाय.
मग स्वामी म्हणतात की वानर्या, जो कुयोगी आहे, जो कांजी भाजी सेवन करतो कुत्सित योगी आणि द्रव्ययंत्राची सेवना करतो पुढे चालून, तर असा कुयोगिया जो आहे तो धर्मापासून जातो बर का. आणि कखाय्या पूर्वावस्थेची धर्मापासून जाय. कखाय्या जो आहे तो पूर्वावस्थेमध्येच धर्मापासून जातो. मग उत्तरावस्थे दोषेसी निर्या जाय. आणि मग उत्तरावस्थेमध्ये त्या दोषाच्या जास्त वाढीमुळे हा नक्कीच निर्याला जातो. विकल्प संचार मात्रे जाय तैसा विकारे नवचे. विकल्प संचार झाल्यानंतर जो पुरुष धर्मापासून जातो तसा विकारे जात नाही. याला उरी असते प्रायश्चिताची आणि दुनापथ्याची, असं स्वामी सांगतात. आणि एकदा विकल्प घडला की लगेच एका झटक्यात धर्मापासून हा जीव जातो. म्हणजे देवता धर्माकडे वळला की त्याला विकल्पाचा संचार झाला असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून उपदेशांनी कधीही अन्य देवतेच्या मंदिरात जायचं नाही, प्रसाद खायचा नाही, कुठेच फिरायचं नाही नेपाळच्या मंदिरांमध्ये. हो का जी? भटोबास म्हणतात ठीक आहे. यावरी भटी म्हणते जी जी विकल्पाचे कैसे लक्षण. भटोबास म्हणतात जी जी विकल्पाचं काय लक्षण आहे. सर्वज्ञ म्हणते वानर्या अपर धर्माचे धारणे ते कल्प बोली जे. अपर धर्म, पर म्हणजे काय, श्रेष्ठ अशा ईश्वराचा धर्म, आणि अपर म्हणजे काय, खालचा धर्म, देवतेचा धर्म. तर अपर धर्म जो आहे, देवतेचा धर्म जो आहे, त्याचं धारण केलं तर असं म्हणू शकतो आपण की विकल्पाचा संचार झाला त्या व्यक्तीला, तो धर्मापासून गेलेला आहे, ईश्वर धर्माला अधिकारी राहिलेला नाही. ज्याप्रमाणे दुधामध्ये दही पडलं की विषय संपला. त्या दुधाला तुम्ही कितीही फ्रीजमध्ये ठेवलं तरी त्या दुधाची कधीही खीर होऊ शकत नाही. ते दूध जे आहे ते नक्कीच नासणार, कारण त्यामध्ये दही पडलं. त्याप्रमाणे हे जे ईश्वर धर्माला लागलेले जीव आहेत त्यांनी देवतेचा आचार चालू केला, देवतेच्या धर्माचा आचार चालू केला तर ते धर्मापासून जातात, एका झटक्यात जातात. हो का जी? ऐसा विकल्पू कायसे न संचरे. भटोबास म्हणतात ठीक आहे, परंतु अशा विकल्पाचा संचार कशाने होतो बरं, असा प्रश्न भटोबास करतात. सर्वज्ञ म्हणितले अनिष्ट सेवे तो विकल्पू संचरे. स्वामी म्हणतात अनिष्ट सेवा जर केली तर विकल्प संचरतो. या परी अविधी अविधी प्रसवे. आणि हळूहळू हळूहळू अविधी 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 करत करत हा पुरुष धर्मापासून जातो. मग अविधी तो पुरुष धर्मापासून जाईल. आज छोटा अविधी घडला, उद्या मोठा अविधी घडेल, परवाला त्याच्याही पेक्षा मोठा अविधी घडेल, तेरवाला त्याच्याही पेक्षा मोठा अविधी घडेल. आणि असा अविधी घडत 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 हा पुरुष शेवटी धर्मापासून जातो. म्हणून महात्म्याने कहुणी अविधी आचरावाना. म्हणून स्वामी म्हणतात की महात्म्याने कोण्याही प्रकारच्या अविधीचा आचार करू नये. हो का जी? भटोबास म्हणतात ठीक आहे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 387. पुरुष जवजव पळे निरूपण. पुरुष जवजव पळे या संदर्भामध्ये देव निरूपण करतात. एकुदी भटी पुसले जी जी जवपर्यंत एखाद्या पदार्थाचा नेमू धरिजे तोपर्यंत तो पदार्थ निराकरिता पाठी लागे. भटोबास एके दिवशी स्वामींना म्हणतात की जी जी जर एखाद्या पदार्थाचा त्याग केला, निग्रह केला, तर तो पदार्थ पाठीमागे लागतो. बळेची संपादिती. एखाद्या पदार्थाचा परिच्छेद केला की नेमका तो पदार्थ पाठीमागे लागतो, असं भटोबासांना म्हणायचं आहे. लोक बळजबरी देतात. पुरणाची पोळी सोडली की वारंवार भिक्षेमध्ये पुरणाची पोळी येणार. कुठे गेलं कोणाच्या घरी की तिथे पुरणाचा स्वयंपाक होणार. कुठे स्थानापतीपाशी गेलं स्मरणाला, तिथे पुरणाच्या पोळ्याचा उपहार होणार. तर ज्याचा परिच्छेद केला ते पदार्थ नेमकं पाठीमागे लागतात असं भटोबास म्हणत आहेत. आणि तोची जे धवा घेऊ आदरी जे ते धवा मागताही न मिळे मा सुतील काही. पुढे भटोबास म्हणतात की मग तो पदार्थ घेणं चालू केला. पुरणपोळीचा परिच्छेद केला होता 6 महिन्यासाठी, 6 महिन्यानं पुरणपोळी खाणं चालू केली. पुन्हा द्या म्हटलं तरी पुन्हा तो पदार्थ मिळत नाही. जर मागल्यानंतर मिळत नसेल तर कोण देणार आहे आम्हाला, असं भटोबास म्हणतात. एक उदाहरण म्हणून पुरणाची पोळीचे दिले बरं का, कोणताही पदार्थ असू शकतो. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात यावर पुरुष जवजव पळे तव तो विखो पाठी लागे. पुरुष पाठी लागे तव तो विखो पळे. स्वामी म्हणतात जेव्हा जेव्हा पुरुष पळतो विखो पदार्थांपासून, जडचेतन पदार्थांपासून, तेव्हा तेव्हा तो विखो पाठीमागे लागतो. आणि ज्यावेळेस पुरुष पाठी लागे म्हणजे त्या विखो पदार्थांच्या पाठीमागे लागतो
तेव्हा तेव्हा तो विखो पुढे पळतो आणि हा पुरुष त्याच्या पाठीमागे पळतो, अशी गोष्ट होते, असं स्वामी एका सूत्रामध्ये सांगतात भटोबासांना. कलियुगी तस्करत्व पुष्कळत्व निरूपण. कलियुगामध्ये तस्करत्व पुष्कळत्व कसं आहे, काय आहे, त्या संदर्भामध्ये इथे स्वामी निरूपण करतात. ढोरेश्वरी अवस्थाने एक वेळ दायंबाये वेश्यागमन केले, मग शेऊर केले. प्रायश्चित घेऊन गोसावियांचा दर्शना आले, दंडवते घातली श्रीचरणा लागले. जसं मी ह्यापूर्वी म्हटलेलं आहे की दायंबा हे असं एक विचित्र पात्र आहे, अशी एक विचित्र व्यक्ती आहे या लीळाचरित्रामधली, की याचे कारनामे तुम्ही जसे पाहत जाणार तसं तुम्हाला आश्चर्य वाटत जाईल. तर बघा आता काय कारनामा केलेला आहे दायंबांनी. ढोरेश्वरी अवस्थान, स्वामी ढोरेश्वर येथे होते. एक वेळ दायंबाने वेश्यागमन केले, वेश्यागमन केलं दायंबाने, मग क्षेऊर केले आणि मग क्षेऊर केलं. प्रायश्चित घेऊन गोसाव्याच्या दर्शना आले, क्षेऊर केलं आणि प्रायश्चित घेऊन ते स्वामींच्या दर्शनाला आलेले आहेत. दंडवते घातली श्रीचरणा लागले. तर आता हे कसं प्रायश्चित घेतलं असेल यांनी? मी आपल्या या चॅनलवर कम्युनिटीमध्ये एक श्लोक टाकलेला आहे, तो श्लोक पहा, म्हणजे तुम्हाला कसे हे पवित्र झाले हे कळेल. तर दायंबा हे प्रायश्चित घेऊन पवित्र कसे झाले, त्यासाठी त्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. ते श्लोक तुम्हाला सांगतो मी. तसं डिस्क्रिप्शन मध्ये पण मी तो श्लोक देणार आहे आणि कम्युनिटीमध्ये तर आहेच आहे. तर तो श्लोक पुढील प्रमाणे, गोमूत्रम गोमयम क्षीरम दधी सर्पिस तथैवच गवाम पंच पवित्राणी पुनंती सकलम जगत. या संस्कृत श्लोकामध्ये गायीच्या त्या पंचामृताविषयी सांगितलेलं आहे. काय काय सांगितलं यामध्ये? गोमूत्र, गायीचं शेण, दूध, दही आणि तूप, गायीपासून मिळणारे हे 5 पदार्थ जगाला पावन करतात, असं या संस्कृत श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. आणि मग अन्य रहाटीमध्ये असं जर काही वाईट काम कोणी करून आलं दायंबासारखं, तर या पंचामृताने स्नान करायचे आणि मग पवित्र व्हायचे आणि प्रायश्चितही घ्यायचे. तर अशा प्रकारे अशी काहीतरी क्रिया पंचामृत उपयोगात आणलेला आहे दायंबांनी, आणि मग असे ते प्रायश्चित घेऊन पवित्र होऊन स्वामींपाशी आलेले आहेत स्वामींच्या दर्शनासाठी. कारण दायंबा हे अन्य संप्रदायातले होते, हे काय मला वेगळं सांगायची गरज नाही. आणि म्हणून मी तो श्लोक कम्युनिटी टॅबमध्ये टाकलेला आहे. तुम्हाला त्या श्लोकाचं ज्ञान व्हावं, तुम्ही तो श्लोक लिहूनही घेऊ शकता आणि आपल्या चॅनलवर तसा राहणारच आहे. आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तो श्लोक मी दिलेला आहे अर्थासह. स्वामींच्या दर्शनाला आले दायंबा, दंडवत घातले, पाया पडले, मग सर्वज्ञ म्हणितले. मग स्वामी म्हणतात, भोजया कळयुगी तस्करत्व पुष्कळत्व हा धर्मस्वरूपी न वर्ते ऐसा विरळा. स्वामी म्हणतात दायंबांना, भोजया कलियुगामध्ये तस्करत्व म्हणजे चोरी करणे, पुष्कळत्व म्हणजे चर्मचोरी, हा धर्मस्वरूपी न वर्ते ऐसा विरळा, धर्मस्वरूपी वर्तत नाही असा विरळा जीव असतो, असं स्वामी इथे सांगतात. यावरी भटी पुसले जी जे तुके मनुष्य ते, यावरी भटी पुसले जी जे तुके मनुष्य असे ते तुके असी के असे तस्करत्व पुष्कळत्व. मग भटोबास म्हणतात, जी जेवढे काही मनुष्य आहेत तेवढ्यांमध्ये कुठे तस्करत्व पुष्कळत्व दिसते? हे कदाचित वर्ते कदाचित न वर्ते. भटोबास म्हणतात, कदाचित वर्ततही असेल आणि वर्ततही नसेल. यावरी सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी म्हणतात, एक आपण उपयोगान वचे आणि का ते पुढासुनी विखो भोगी. स्वामी म्हणतात, आपण उपयोगान वचे म्हणजे स्वतः तर काही आचरणात आणत नाहीत त्या गोष्टी, परंतु दुसऱ्यांच्याच आचरणामधून हे आनंद घेतात. म्हणजेच काय, तर स्वतः तर तसे काही कामं करत नाहीत, परंतु पुढच्याला लावून देतात, चला तुम्ही कामं करा, हे चला मी तुम्हाला समर्थन देतो, आणि दुसरी क्रिया करत आहेत परंतु सुख हा घेत आहे, असं होऊन जाते, असं स्वामी इथे सांगतात. असतात ना असे काही लोक समाजामध्ये, जे स्वतः तर फार साजूक आहेत का असं दाखवतात आणि मग पुढच्यांच्या हस्ते ते कामं करून घेतात. त्यांना त्याच्यातच आनंद असतो, मी याचं असं काम करून दिलं, त्याचं तसं काम करून दिलं. असतात असे काही. तर त्याविषयी देव इथे सांगत आहेत. उत्तरार्ध लीळा क्रमांक 389, पळे तो परतोला आहे. जे तुम्हाला मी म्हटलं होतं, स्वामींनी मोटिवेशनल एक इथे वाक्य उच्चारलेलं आहे आणि निरूपण केलेलं आहे भक्तजनांना. तर पाहूया नेमकं कसं मोटिवेशनल इथे देव बोलतात, जे तुम्हाला उत्साहित करेल जीवनामध्ये कामं करण्यासाठी.
बघूया काय निरूपण करतात देव. गोसावियासी ढोरेश्वरी अवस्थान, स्वामींचं अवस्थान ढोरेश्वर येथे होतं. आणि एक वेळ भटवास विचारतात स्वामींना, जी जी गोसावी निरूपिले जे त्रसला साता जीव देशाचा शेवटा जाऊन सर्वाधमत्व ब्राह्मणत्व स्वीकरील. भटवास विचारतात स्वामींना की स्वामींनी ह्यापूर्वी असं एकदा निरूपण केलेलं आहे की जो त्रसलेला पुरुष आहे तो देशाच्या शेवटा जाऊन सर्वाधमत्व आणि ब्राह्मणत्व स्वीकरील असं देव म्हटलेले आहेत. तर असा त्रसा भेन पळे तो मागुता परतो लाहे असे काही आती. काय म्हणतात भटवास, असा जो त्रसाच्या भेन तो पळून गेलेला आहे त्याला परत धर्मारूढ होता येते का, असा प्रश्न भटवास करतात. सर्वज्ञ मिथले आतिगा वानर्या, स्वामी म्हणतात आतिगा म्हणजे शक्य आहे. एखादा व्यक्ती त्रसाने घाबरून पळून गेलेला आहे तो परतोला आहे म्हणजे परत येऊ शकतो, धर्मारूढ होऊ शकतो. जैसा एखादा सौरा परकयाच्या थोर उमाळा देखोनी पळो लागे, मा पळाविया ही ठाओ नाही, मग म्हणे आता समरंगणी पडिजे ते निके म्हणोनी परते. स्वामी म्हणतात की एखादा योद्धा आहे, युद्धभूमीमध्ये उतरलेला आहे युद्धासाठी, आणि जे परकीय आहेत, शत्रू पक्षातील जे सैन्य आहे ते एवढं आवेशाने आलेलं आहे अंगावर की यांना काय करावं कळत नव्हतं. पळून जाण्याचा प्रयत्न करतात तर पळून जायला पण जागा नाही. आणि मग अशा वेळेला ते योद्धे काय करतात, मग म्हणतात आता असं मरण्यापेक्षा लढूनच मरायचं. समरंगणी पडिजे ते निके, या समरंगणामध्ये मेलेलं चांगलं म्हणून परते. आणि म्हणून ते जे पळत सुटले होते माघारे ते परत आक्रमण करतात. पळाले होते ते परंतु परत आक्रमण करायला चालू करतात, कारण पळून जाण्यासाठी पुढे जागाच नाही उरली. पळाले थोड्या वेळासाठी परंतु निघावा काही नव्हता तिथून बाहेर निघण्यासाठी त्या समरांगणावरून. आणि तो जिने आणि मग ते योद्धे आता मरायचंच आहे आपल्याला तर मग जिंकून मरूया असं ठरवतात. आणि मग तो योद्धा जिंकतो, शेवटी सर्व त्या शत्रू पक्षातील सैन्याला परास्त करतो आणि हा योद्धा जिंकतो, याचं सैन्य जिंकते. तैसाची येथचा जो त्रसे पळे तोची जरी विचाराचा हात धरी तरी मागुता परते ऐसाही आती हो काजी. यावर मग स्वामी म्हणतात की ईश्वराचा साधक जरी असेल आणि जो पळून गेलेला आहे तो त्रसाला घाबरला, पळून गेला, परंतु नंतर तो त्याची वैचारिक क्षमता वाढवून चांगलं ज्ञान प्राप्त करून विचार विवेकाचा हात धरून जर तो परत आला तर तो धर्मारूढ होऊ शकतो असं देव म्हणतात. काय सांगितलं देवाने आपल्याला इथे की तुम्ही पळून जरी गेलात, पळायला जरी लागलेले आहात, अपयश आलं म्हणून पळायला जरी लागले तुम्ही तरी घाबरायचं काही कारण नाही. पळून गेले तुम्ही काही हरकत नाही. लोक तुम्हाला रणछोड म्हणतील काही हरकत नाही. श्रीकृष्ण महाराजांना तर लोकांनी नाव दिलेलंच आहे रणछोड म्हणून. श्रीकृष्ण महाराज पण रणांगणामधून पळून गेले होते ज्यावेळेस तो जरासंध आला होता युद्ध करण्यासाठी, काळयवन सोबत होता, तर पळून गेले की नाही श्रीकृष्ण महाराज. तर योग्य वेळ पाहून आपल्याला पुन्हा त्यावर आक्रमण करता येईल या विचाराने पळून जायचं, चांगली तयारी करायची मजबूत, आणि मग जे काही आपल्या समोरचे संकट असतील त्यावर पूर्ण तयारीनिशी तुटून पडायचं आहे. म्हणजे आपण श्रीकृष्ण महाराजांची जे रणनीती आहे ते आचरणात आणली असं म्हणू शकतो. आणि तेच रणनीती आपल्याला चक्रधर स्वामी पण इथे सांगतात. वेळ प्रसंग पडला पळा, काही हरकत नाही, परंतु पळून जाऊन तिकडेच आत्महत्या करून नका मरू. तयारी करा चांगली संयमाने आणि पुन्हा पराक्रम गाजवण्यासाठी, यश संपादन करण्यासाठी आक्रमण करा आपल्या जीवनातील जे काही संकट असतील त्यावर. एवढं सुंदर चरित्र आहे, किती सुंदर सुंदर देवाचे निरूपण आहेत, परंतु आपल्या पंथाला काय झालं काही कळत नाही. मोजक्या चरित्रांच्या मागे लोक हात धुवून लागले, चांगलं ते दिसत नाही आणि वाईट ते सर्वात जास्त दिसते, अशी आपल्या पंथाची परिस्थिती झालेली आहे. आतापर्यंत बघा तुम्ही, जवळजवळ मी तुम्हाला 1,500 चरित्र सांगितलेली आहेत. किती सुंदर सुंदर चरित्र तुम्ही ऐकलेत, किती छानपैकी वेळ कारणी लावलेला आहे तुम्ही सर्वांनी, किती सुंदर सुंदर तुम्ही प्रश्नाची उत्तरही दिलेली आहेत, किती आनंदच आनंद आहे. परंतु या जीवाची परिस्थिती अशी आहे, या जीवाला आनंद नकोसा वाटतो. कुठे आपल्याला वाद वितंड भांडण तंटे करता येतील हेच पाहत असतो हा जीव. अध्यात्मामध्ये आला तरी वितंड वाद करण्यामध्ये यांना आनंद होतो. आता यापेक्षा मी काही जास्त बोलू इच्छित नाही. सर्वांना करबद्ध पुनश्च एकदा प्रार्थना आहे, शांत चित्ताने ईश्वराचं स्मरण करा, चांगल्या लीळा श्रवण करा. सुंदर सुंदर अशा लीळा खूप आहेत, त्यांचं स्मरण करा. मोजक्या लीळेंपायी कशाला पंथाचं वातावरण खराब करता.
कशाला डोक्याचा खराब करता? जे काही सोशल मीडियावर चालू आहे, व्हॉट्सअप, फेसबुक, युट्यूब, सगळीकडे काय चालू आहे, आता माझी इच्छा नाही आता बोलण्याची. असो, सकारात्मक राहा, जीवनामध्ये तुम्ही यशस्वी होणार, एवढंच मला सांगायचं. तर आजच्या ज्ञानसत्रातील एक प्रश्न मी विचारलेलाच आहे. मी जी कथा सांगितली की तो जो व्यक्ती आहे, छातीमध्ये त्याच्या बाण लागलेला आहे, त्या व्यक्तीला आपण काय म्हणणार? लोक म्हणत आहेत, अरे बाण लागलेला आहे, पहिलं बाण काढूया, तुझी तब्येत चांगली होऊ दे, नंतर विचारपूस करू आपण. आणि आपणच तसे आहोत, नसत्या त्या भानगडी आपण करत असतो. तर नेमकं ते माणूस तुम्हाला कसा वाटला, हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. फक्त आपल्याला एक शिकवण घ्यायची आहे त्याच्याकडून, की तो जो व्यक्ती चूक करत होता तशी चूक आपल्याला नाही करायची. तुम्ही बघा ना, आपण जन्माला आलोत म्हणजे मरणार हे निश्चित आहे. प्रत्येक क्षणाला एक एक श्वास आपल्या आयुष्यातून कमी होत आहे. एक एक श्वास कमी होत आहे प्रत्येक क्षणाला आपल्या आयुष्यातून. आपण एका एका क्षणाने, एका एका श्वासाने आपल्या मृत्यूच्या जवळ जात आहोत. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सांगा, हे काळरूपी जे बाण आहे आपल्या छातीत लागलेलंच आहे, कधीतरी मरायचंच आहे आपल्याला. मग अशा परिस्थितीमध्ये आपण कशाला विचार करत बसायचा, ह्यांनी तसं केलं, ह्यांनी असं केलं, याच्या लावालिंग्या, त्याच्या लावालिंग्या, या बाबांनी असं केलं, त्या बाबांनी तसं केलं, त्या बाबांना जास्त झालं, त्या बाबांना कमी झालं. कशाला रे बाबा, हाय का काही याच्यात स्वारस्य? तुम्हीच विचार करा. आणि म्हणून असं पुन्हा विचार करायचा नाही. आनंदमय जीवन जगा, आनंदमय लीळा ऐका परमेश्वराच्या. आता तुम्हाला असं वाटेल, लीळा ऐका पुनश्च सांगत आहेत, हे मी तुमच्याच भल्यासाठी सांगत आहे. तर असो, आजच्या ज्ञानसत्रातला प्रश्न तुम्हाला समजलेलाच आहे. तर आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. आणि कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, स्वामींची डोकी करण्यासाठी आलेल्या वारकाकडून आपण काय शिकवण घेतली पाहिजे. त्या वारकाकडून आपण ही शिकवण घेतली पाहिजे की आपल्या मनामध्ये सेवाभाव असला पाहिजे, निस्पृहतेने कधीतरी काम करायला शिकलो पाहिजे आपण. अशी निस्पृहता जर असली त्या वारकासारखी, तर आपणही कधीतरी ईश्वराच्या सन्निधानी जाऊ आणि निस्पृहतेने सेवा करू, म्हणजे आपलंही जीवन धन्य होईल. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर दिलं, त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे. तर मग भेटूया उद्याच्या सत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये स्वामी सारंग पंडितासोबत खेळ करतात कवड्यांचा, निंबातळी कैवल्यदान प्रगट करतात देव. या जीवाची किती अधमती, अधगती, अधरती आहे हे तुम्हाला समजेल की देव फुकटमध्ये कैवल्यदान द्यायला तयार झाले होते, परंतु देवाकडे किती लोक आले हे उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये तुम्हाला समजणार आहे. जसं तुम्हाला माहितीच आहे, आपल्या भारतामध्ये फुकट काही असेल वस्तू, तिथं लोक किती गर्दा करतात, किती गर्दी होते. जिओचे सिम सुरुवातीला फुकट आले होते आणि 6 महिने जवळजवळ फुकट त्यांनी सर्व्हिस दिली. कितीही इंटरनेट वापरा, दररोजचं 3 GB काय 4 GB इंटरनेट होतं सुरुवातीला. फ्रीमध्ये 6 महिन्यापर्यंत सेवा दिली जिओने. किती गर्दा केला लोकांनी. अहो, सकाळी 5 वाजेपासून जिओ स्टोअरच्या बाहेर रांगा लावायचे लोक. फुकट असेल तिथं एवढं मिळते. परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी फुकट आम्ही कैवल्यदान देतो असं म्हटलं होतं. कुठं म्हटलं होतं, का म्हटलं होतं, मग नेमकं झालं काय पुढं, हे उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये तुम्हाला कळणार आहे. तर भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड